माझा आजचा दिवस तर पाहुण्यांना चहा पाणी करण्यातच गेला. चहा पाणी आणि कप धुण्यातच दिवस जात होता माझा. अक्षरशः चहा ठेवून ठेवून पण पातेलं एवढं काळं झालं होतं, बघताय ना तुम्ही. आता तुम्ही असं म्हणणार किंवा पातेलं दुसरं ठेवायचं होतं, पण तसं करणं शक्य नव्हतं, कारण की पाहुणे येत होते आणि त्यांना चहा दिला की लगेच दुसरे पाहुणे येऊन बसत होते. त्याच्यामुळं कसं ते जमतच नव्हतं. चहा पाणी देऊन आम्ही दोघी बोर झालो होतो. म्हटलं चला आपण पण एक एक घोट घेऊ चहाचा. पाहुणे आले म्हणजे आमच्या घरी वानोळा हा येतच असतो. लिंबू आणले होते आणि त्यासोबतच आळूचे पाने देखील आणले होते. पाहुणे गेले आणि आम्ही सगळे निवांत झालो. पिल्लू आणि बाबा ऐकत होते कीर्तन. कीर्तन लावलं की आमच्या पिल्लूला वेगळाच असा जोश येत असतो आणि त्यालाही कीर्तन ऐकायला खूप आवडतं. त्यावर तो डान्सही भारी करतो. इकडे बाहेर चालू होतं शिवजयंतीनिमित्त शूट. छान मस्त अशी तयार झाली होती माधुरी. ॲक्च्युली फोटोशूट दिदीचं चालू होतं, पण फोकस गेला पिल्लूवर आणि पिल्लूची तर कमालच झाली. दिदी तिथे फोटोशूट करत होती आणि पिल्लू बसला तिच्या बाजूला जाऊन. त्याचं तिथे गेलं चालू होतं जय जय जय. आणि जिथे पिल्लू जाईल तिथं फोटोशूट होणारच नाही. मग त्याचे पप्पा आत्तू बाबा लागले मग फोटो काढायला. आणि आमचा पिल्लूचा तर विषयच नाही, मस्त भारी भारी अशा पोज देत होत्या त्या दिदीसोबत. नंतर आला मग आईस्क्रीमवाला. मग आईस्क्रीम खाल्ली. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.